Good morning, students. I welcome all of you for this video lecture. We are discussing the very first unit of the syllabus, Introduction to the Statistics. In the last two lectures, we have discussed a definition of statistical data. Then, data can be represented in a different formats, namely raw data, frequency distribution, डिस्क्रीट कंटिन्युअस, ज्याला आपण ग्रुप्ड किंवा अनग्रुप्ड म्हणतो, एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह या गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. टुडे विल टॉक अबाउट द नेक्स्ट points which are to be discussed in this unit. So the plan of today's lecture is we have to discuss what is classification of statistical data. क्लासिफिकेशन म्हणजे काय आणि कोणत्या गोष्टीच्या आधाराने डेटाचं क्लासिफिकेशन करतो आपण, ज्याला बेसिस ऑफ क्लासिफिकेशन म्हटलं जातं. त्यानंतर अनदर इम्पॉर्टंट टेक्निक ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा, ज्याला आपण टॅब्युलेशन असं म्हणतो आहे. ते टॅब्युलेशन म्हणजे काय? एक चांगला टेबल तयार करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्याला म्हटलं जातं पार्ट्स ऑफ ॲन आयडियल स्टॅटिस्टिकल टेबल. या सर्व गोष्टींची चर्चा करणार आहोत. नाव द क्लासिफिकेशन म्हणजे इट इज अरेंजमेंट ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा इंटू डिफरंट ग्रुप्स ऑर क्लासेस. वेगवेगळ्या गटामध्ये, क्लासेसमध्ये डेटाची मांडणी करणं, त्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो. पण ही मांडणी करत असताना, ही अरेंजमेंट करत असताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या, तर ज्यांच्यामध्ये काही साम्य आहे, ज्या व्हॅल्यूज, जे डेटा आयटम्स आहेत त्याच्यामध्ये ज्या सिमिलॅरिटीज आहेत. सो द डेटा व्हॅल्यूज हॅविंग सर्टन सिमिलॅरिटीज आर क्लब्ड टुगेदर इन ए सिंगल ग्रुप. ज्यांच्यामध्ये काही साम्य आहे अशा गोष्टी एका गटामध्ये ठेवायच्या, त्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे क्लासिफिकेशनची खूप सारी उदाहरणं तुम्हाला आपल्या सोबती आढळून येतील. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं अभ्यासाचं पुस्तक जे असतं इट इज ए वेल क्लासिफाईड मटेरियल. म्हणजे चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4. आता चॅप्टर नंबर 1मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या, तर त्याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन टू द स्टॅटिस्टिक्स, म्हणजे स्टॅटिस्टिक्स विषयाची तोंडोळ करून देणाऱ्या ज्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करायच्या. तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा चॅप्टर म्हणजे त्याच्यामध्ये सेंट्रल टेंडन्सीचे सगळे मेजर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे. आपल्या घरामध्ये आपला किचन हा एक क्लासिफिकेशनचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे वेगवेगळ्या डाळी एका बाजूला सॉर्ट करून ठेवलेल्या असतील, कडधान्य एका बाजूला सॉर्ट करून ठेवलेले असतील, फळभाज्या, पालेभाज्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने सॉर्ट आऊट केल्या जातील, छोटी भांडी, मोठी भांडी वेगवेगळ्या पद्धतीने सॉर्ट आऊट केलेली असतील, ते एका ठिकाणी मांडलेले असतील. सो इट इज अ वेल क्लासिफाईड मटेरियल.
आपल्या घरातल्या वस्तू मांडताना सुद्धा आपण एका विशिष्ट सिमिलॅरिटीने ते मांडत असतो. म्हणजे क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल म्हणजे क्लासिफिकेशन ही सिस्टमॅटिक अरेंजमेंटमधली स्टेज तुम्हाला सर्व ठिकाणी आढळून येईल. जसं की पोस्ट ऑफिसमध्ये एका विशिष्ट भागामध्ये जाणारे सर्व पत्र एका गट्ट्यामध्ये मांडलेले असतात. दे आर क्लब्ड टुगेदर. तर क्लासिफिकेशन म्हणजे अकॉर्डिंग टू सर्टन सिमिलॅरिटीज आपण काय करतो, डेटाची अरेंजमेंट करतो. सो फॉर्मली वी कॅन डिफाईन द अरेंजमेंट ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा into different groups or classes according to similarities is called classification of data. मग आता क्लासिफिकेशन करण्यासाठी काही ठराविक गोष्टींचा आपण विचार करू शकतो. आता त्या 4 गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. आता क्रोनॉलॉजी हा जो शब्द आहे तो म्हणजे इट इज अ सिनॉनिमस वर्ड टू द टाईम. टाईम म्हणजे क्रोनॉलॉजी. आता टाईम कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ सेकंड्स, मिनिट्स, आवर्स, डेज, मंथ्स, इयर्स, डिकेड्स. ही सगळी त्याची परिमाण आहेत. वेळ त्याच्यामध्ये आपण मोजतो. म्हणजे जसं की लेक्चरची वेळ 48 मिनिटामध्ये मोजली जाते. एखादा खेळाडू एखादं विशिष्ट अंतर धावून जायला त्याला 3 मिनिटं आणि 10 सेकंद लागले. सेकंदामध्ये ते आपण मोजतो. आता एखादी गोष्ट अशी असते की उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट पिकाचं उत्पादन ते आपण वर्षामध्ये सीझनमध्ये त्याचा विचार करतो. सेमिस्टर काही महिन्यांचं असू शकतं. तर अर्थशास्त्रातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह करत असताना आपण दशकामध्ये त्याचा विचार करतो. पंचवार्षिक योजना किंवा द्विपंचवार्षिक योजना ह्याच्यामध्ये त्याचा विचार करत असतो. म्हणजे काळ कशा पद्धतीने आपल्याला मोजायचं आहे त्याच्यावर त्याचं परिमाण कोणतं वापरायचं ते आपण ठरवत असतो. मग जर द डेटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू टाईम देन इट इज कॉल्ड क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे आपल्याकडे जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे त्याची मांडणी आपण वेळेनुसार केली. तो डेटा कदाचित महिने, वर्ष, कोणत्याही युनिटमध्ये मांडलेला असू शकतो. तर त्याला आपण क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणता येईल. हिअर यू कॅन सी सिम्पल एक्झाम्पल. म्हणजे वी कॅन क्लासिफाय स्टुडंट्स एनरोलमेंट इन ACS कॉलेज ड्युरिंग लास्ट 10 years. गेल्या 10 वर्षामध्ये विद्यार्थी किती होते या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले, त्यांची आकडेवारी आपण अशा पद्धतीने लिहिलं. तर इथं काय करतो आपण, एक व्हेरिएबल कोणता आहे तर टाईम. अकॅडमिक इयर बदलतं आहे. 2009, 2010, 2011 दिस कॅलेंडर इयर किंवा अकॅडमिक इयर जे आहे ते अकॅडमिक इयर म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स ॲडमिटेड इन द कॉलेज, एनरोलमेंट ऑफ द स्टुडंट्स. सो दिस इज ए क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. किंवा हा अशा प्रकारे डेटा मांडला असेल म्हणजे पॉप्युलेशन ऑफ इंडिया सेन्सस वाईज. म्हणजे आपल्या देशामध्ये जे सेन्सस होऊन गेले 1901 पासून दर 10 वर्षांनी सेन्सस होत आहे ते 2011पर्यंत हा डेटा इट इज अ रिअल डेटा टेकन फ्रॉम दी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. त्यांच्या वेबसाईटवरून घेतलेला हा डेटा आहे की लोकसंख्या किती होती. म्हणजे 1901 मध्ये 23,83,96,327 एवढ्या क्षमतेचा जो देश आहे आपला लोकसंख्येचा तो 2011 मध्ये 121 कोटीवरती पोचलेला आहे जवळपास. म्हणजे वेळेनुसार लोकसंख्येमध्ये झालेला बदल आहे तो या ठिकाणी मांडला. इट इज अ क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन.
किंवा हे रूरल आणि अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये किती लोकसंख्या राहते, ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्या राहते, ह्याची काही आकडेवारी आहे या ठिकाणी. ती आपण वेळेनुसार मांडली. इट इज अ क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. आता दुसरा जो बेसिस आहे, सेकंड बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, इट इज अ जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. जिओग्राफिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट जिओग्राफिकल रिजन विचारात घेऊन त्याच्यावरून क्लासिफिकेशन करणं. म्हणजे काय? इफ द डेटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन सच ॲज, कोणकोणते? समजा एक गाव विचारात घेतलं मी, विलेज, तहसील, डिस्ट्रिक्ट, स्टेट, country, etc., then it is called geographical classification. म्हणजे पलूस तालुक्यातल्या सर्व गावांचा डेटा मी मांडला लोकसंख्येचा, तर इट इज अ जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. मी उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांचा डेटा मांडला, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचा डेटा मांडला, देशातल्या सर्व राज्यांचा डेटा मांडला, आशिया खंडातल्या सर्व देशांचा डेटा मांडला. इट इज अ जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. तर त्यानंतर जो डेटा क्लासिफिकेशनमध्ये जे बेसिस वापरलं जातं ते म्हणजे क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. तर क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणजे काय? इफ द डेटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द वेल डिफाईन्ड क्वालिटी. क्वालिटी म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला कंटिन्युअस स्केलवरती मोजता येत नाही, ती आहे किंवा नाही एवढं सांगता येत. क्वालिटी मीन्स नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक सच ॲज इंटेलिजन्स, सेक्स, लिटरसी, लोकॅलिटी, एज्युकेशन. म्हणजे अमुक एखादा माणूस हा साक्षर आहे का निरक्षर आहे एवढं त्याचं उत्तर आपल्याला देता येतं, एस ऑर नो. लोकॅलिटी त्याची कोणती आहे म्हणजे त्या गावाचं नाव, शहराचं नाव, तालुक्याचं नाव हे सांगता येतं आहे, त्याची काही आकडेवारी मांडता येत नाही आपल्याला. सो इट इज अ क्वालिटी. मग असं क्वालिटीचा विचार घेऊन जर आपण क्लासिफिकेशन केलेलं असेल तर इट इज कॉल्ड क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. म्हणजे आता सेक्स वाईज पॉप्युलेशन ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट 2011च्या सेन्ससमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुष यांची लोकसंख्या आहे. आता उदाहरणार्थ एकूण 28,22,143 एवढी लोकसंख्या होती. त्यापैकी 14,35,728 पुरुष आणि 13,86,415 ही स्त्रियांची संख्या होती. म्हणजे आता इथं आपण वर्गवारी करताना, गटवारी करताना, क्लासिफिकेशन करताना काय विचार घेतलं? सेक्स ऑफ द पर्सन. तो स्त्री आहे की तो पुरुष आहे. सो इट इज ए क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आणि शेवटचा जो बेसिस आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आता क्वांटिटी म्हणजे काय? तर ज्याला आपल्याला आकड्यामध्ये व्यक्त करता येत आहे. वी कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ नंबर अँड इट हॅज सर्टन मिनिंग. त्याला काहीतरी अर्थ असतोय. अशा गोष्टीला आपण काय म्हणतोय? क्वांटिटी. इट इज कॉल्ड क्वांटिटी. सो क्वांटिटी मीन्स अ मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे आता उदाहरणार्थ काय की मी वय आकड्यामध्ये सांगू शकतो, मी उंची मोजू शकतो, मी वजन मोजू शकतो, वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या मला मोजता येते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाचं अंतर मला मोजता येतं, खिशामध्ये पैसे किती आहेत ते आपल्याला मोजता येतात, आकड्यामध्ये सांगता येतात. क्वांटिटी. इट इज कॉल्ड क्वांटिटी, मेजरेबल क्वांटिटी, कॅरेक्टरिस्टिक.
If the data are classified according to the variable or quantity, then it is called quantitative classification. आणि खूप वेळा स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करत असताना किंवा इन जनरल व्यवहारामध्ये कोणत्या गोष्टीचा आपण अभ्यास करत असताना आपल्यासमोर जास्तीत जास्त प्रमाणात जो डेटा येतो आहे तो क्वांटिटेटिव्ह डेटा असतो आहे. म्हणजे उदाहरणार्थ एज वाईज पॉप्युलेशन ऑफ इंडिया, आपल्या देशातलं एज वाईज पॉप्युलेशन, वेगवेगळ्या वयोगटामध्ये लोकसंख्या किती आहे आपल्या देशाची, तर इथं एज ग्रुप केलेलं पहा 0 to 4, 5 to 9, 10 to 14, 15 to 19 अशा पद्धतीने एज ग्रुप केलेत. आणि शेवटचा एज ग्रुप आहे 80+. म्हणजे ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं वय 81 असलं काय आणि 120 असलं काय आणि 135 असलं काय, त्याला आपण 80+ काउंट करणार. तर अशा पद्धतीने डेटा मांडला आहे. तर या ठिकाणी एज हा व्हेरिएबल काय आहे, इट इज ए क्वांटिटी. आणि त्यामुळं तो आपल्याला इथं आकड्यामध्ये मांडता आला. आणि आकड्यामध्ये मांडता आल्यामुळं हा जो डेटा तयार होतोय तो इट इज अ क्वांटिटेटिव्ह classification, because we have taken into consideration a quantity age for the classification, and that's why it is a quantitative classification. आता हे दुसरे एक एक्झाम्पल आहे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशनचं. म्हणजे समजा आपण 700 लोकांचा डेटा घेतला आणि त्यासाठी काय केलं, त्यांचं वजन मोजलं आपण. मग त्यांच्या वजनानुसार त्यांचे गट तयार केले 5-5 किलोग्रॅमचे, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55 अशा पद्धतीने गट तयार केले. आणि त्या गटामध्ये किती लोक आढळले मला 700 पैकी असा डेटा मांडला, तर इट इज ए क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. ओके, सो क्लासिफिकेशन इट इज the process of arrangement of statistical data into different groups or classes. अशी जी प्रोसिजर आहे त्यासाठी 4 बेसिसचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. एक म्हणजे क्रोनॉलॉजी म्हणजे टाईम, दुसरा म्हणजे क्वालिटी, क्वांटिटी आणि जिओग्राफिकल रिजन. ह्याच्यानुसार आपण डेटाचं क्लासिफिकेशन करू शकतो. आता क्लासिफिकेशन झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला आपण सिमिलॅरिटीनुसार अरेंजमेंट करतो आहे त्याच्या पुढची पायरी म्हणजे वी कॅन रिप्रेझेंट सच अ क्लासिफाईड डेटा इन ए मोर सिस्टमॅटिक अँड लॉजिकल मॅनर. त्याला आपण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा देऊ शकतो. So tabulation is a systematic and logical presentation of numerical data in rows and columns to facilitate comparison and statistical analysis. म्हणजे आपल्याला जी तुलना करायचं आहे त्याचं पुढं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करायचं आहे, या कारणांसाठी आपल्याला उपयोगी पडेल अशा फॉर्मॅटमध्ये डेटा आपण जो मांडतोय त्याला काय म्हणायचं, टॅब्युलेशन. सो टॅब्युलेशन इज अ प्रोसेस की ज्याच्यामध्ये डेटा वी आर अरेंजिंग इन अ सिस्टमॅटिक अँड लॉजिकल मॅनर, पण ते कशामध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये आपण ते मांडत असतो. आता या टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा मांडत असताना टेबल कशा पद्धतीने तयार करायचं, टेबलमध्ये कोणकोणते पार्ट असले पाहिजेत. आता हे टेबलचे इथं या ठिकाणी काही पार्ट्स दिलेले आहेत, ते मेजर पार्ट्स आहेत. अजून काही पार्ट्स त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. म्हणजे जसं की इथं पहिला पार्ट इथं आहे टायटल ऑफ द टेबल. कोणताही टेबल तयार करत असताना त्याला एक नाव असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्या टेबलचा आपल्याला रेफरन्स अन्य कोणाला द्यायचा असेल तर त्याला एखादा नंबर असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे टेबल नेम टेबल नंबर आणि टायटल ऑफ द टेबल ह्या दोन्ही गोष्टी असायला पाहिजे. त्यानंतर कोणकोणते पार्ट असायला पाहिजेत ते आपण एका छोट्याशा डायग्रामच्या मदतीने समजावून घेऊया.
So this is a picture of one of the ideal table. सगळ्यात वरती पहा, तुमच्या लक्षात येईल पहिल्या ओळीमध्ये टेबल नंबर, मेन पार्ट ऑफ द टेबल. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या चॅप्टरमधल्या टेबलचा रेफरन्स मला 5व्या चॅप्टरमध्ये द्यायचा आहे. तुम्हाला ह्याचा उपयोग होईल ना. सो पहिल्यांदा टेबल नंबर असायला पाहिजे. टायटल, त्या टेबलला टायटल म्हणजे ह्या टेबलमध्ये काय आहे तर GDP ऑफ लॅटिन अमेरिकन कंट्रीज. लॅटिन अमेरिकन कंट्रीज म्हणजे अमेरिका खंडातल्या लॅटिन अमेरिकन कंट्रीज जे आहेत त्यांचा मला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या टेबलमध्ये मांडायचं आहे. मी तसं टायटल दिलं त्याला. सो टेबलचं टायटल म्हणजे टेबलचे काय कंटेंट्स आहेत ते त्या टायटलवरून आपल्या लक्षात येत असतं. त्यानंतर पहा इथं कॉलम्स. उभे जे कॉलम्स आहेत त्याला जी नावं दिली जातात त्याला कॅप्शन असं म्हटलं जातं. म्हणजे मुख्य कॉलम असेल, त्यानंतर त्याला काहीतरी एखादा सब कॉलम करावासा वाटला तर तोही करू शकतो आपण. तुम्ही खास करून कॉमर्सचे विद्यार्थी अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यास करत असताना यू कम अक्रॉस टू पर्टिक्युलर काइंड ऑफ टेबल ज्यामध्ये एक्सपेंडिचर, डेबिट, क्रेडिट वगैरे अशा प्रकारच्या भाषेत तुम्ही ते लिहायचा प्रयत्न करता. म्हणजे कॉलम जो आहे त्याला नाव दिलं तर आपल्या लक्षात येतं की या कॉलममध्ये कशाची इन्फॉर्मेशन आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हॉरिझॉन्टली त्या काही एंट्रीज बघत असताना त्याची रोज करणं गरजेचं असते. सो रोजचे जे एंट्रीज आहेत त्याला स्टब असं म्हणलं जातं. स्टब म्हणजे रो हेडिंग्स आणि त्याचे एंट्रीज येतात. सो ग्रँड टोटल, टोटल. सो दिस काइंड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा याला आपण टॅब्युलेशन असं म्हणतो. आता याच्या व्यतिरिक्त आणि काय माहिती मला जर द्यायची असेल म्हणजे हा टेबल मी कोठून घेतला, व्हॉट इज द सोर्स ऑफ दॅट डेटा. सोर्स नोटमध्ये खाली लिहिता येतं पहा की हा टेबल RBIच्या बुलेटिनमधून घेतला, हा टेबल एका विशिष्ट अशा रेफरन्स बुकमधून घेतलेला आहे. तर ती सोर्स नोट म्हणजे डेटा कोठून घेतला आपण त्याची नोंद करणं गरजेचं आहे जर घेतला असेल तर. आणि त्यानंतर फुट नोट म्हणजे आता एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीतरी माहिती सांगायची असते. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखादा आकडा लिहितोय आपण आणि त्याच्या डोक्यावर स्टार करतोय किंवा त्याला अंडरलाईन करतोय आणि खाली लिहितो की धिस नंबर इंडिकेट्स सो अँड सो. म्हणजे एखाद्या विशिष्ट एंट्रीबद्दल मला काही महत्त्वाची माहिती द्यायची असेल तर ती मी त्या फुटनोटमध्ये नोंद करू शकतो त्याची. आणि सगळ्यांच्याबद्दल काही विशिष्ट माहिती द्यायची असेल तर ते आपण वरती हेडनोटमध्ये मांडू शकतो. म्हणजे खालील दिलेले सर्व आकडे हजारामध्ये आहेत असं मला लिहायचं आहे, ते आपण हेडनोटमध्ये लिहू शकतो. किंवा खाली दिलेले सगळे आकडे किलोग्रॅम्समध्ये मांडलेले आहेत मी हेडनोटमध्ये सांगू शकतो. म्हणजे सगळ्यांना जे लागू असेल ते हेडनोटमध्ये मांडावं आणि एक किंवा दोघांना लागू असेल ते फुटनोटमध्ये मांडावं. अशा पद्धतीने एखादा टेबल आपल्याला तयार करता येतो. त्यामुळे तो वाचणाऱ्याला पटकन लक्षात येतो. आता हे टेबल तयार करत असताना आपण कशा पद्धतीने तयार करतोय त्याच्यावरून टेबलचे काही पार्ट्स पडतात. आता उदाहरणार्थ मी एकच गोष्ट विचारात घेतली तर त्याला वन वे टेबल असं म्हणतात. अ सिम्पल टेबल इज दॅट विच शोज ओनली वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डेटा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं 11वी BA 1, 2, 3 या वर्गामध्ये मुलं किती आहेत ह्यांची संख्या मला सांगायची असेल तर मी अशा पद्धतीने सांगू शकतो.
म्हणजे इथं मी फक्त एकच गोष्ट विचारात घेतली, ती म्हणजे त्यांचा क्लास काय. सो इट इज अ वन वे टेबल. मी दुसरं काही विचार घेत नाही, त्याचं वय किती आहे, तो कुठून येतो, त्याचे पालक काय, कसलीही माहिती नाही. तो कोणत्या वर्गामध्ये आहे, दॅट्स ऑल. एक गोष्ट विचारात घेतली, वन वे टेबल. पण कधी कधी आपल्याला एकापेक्षा जास्त गोष्टी विचारात घेऊ शकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ इथं टेबल लिहिलं आहे पहा. मेल फिमेल रो हेडिंग्ज आहेत, लिटरेट आणि इलिटरेट कॉलम हेडिंग्ज आहेत. आता एखाद्या गावामध्ये स्त्री पुरुष प्रमाण काय आहे आणि साक्षर निरक्षरचं प्रमाण काय आहे. तर एंट्रीज आपल्याला अशा पद्धतीने मांडू शकतात. म्हणजे दोन गोष्टी आपण विचार घेतला, एक म्हणजे सेक्स ऑफ द पर्सन अँड अनदर वन इज द लिटरसी ऑफ दॅट पर्सन, whether that person is literate or illiterate. तर तो आपल्याला या पद्धतीने मांडता येऊ शकतो. या टेबलला म्हणतात टू वे टेबल, बिकॉज वी हॅव टेकन टू कॅरेक्टरिस्टिक्स इन टू कन्सिडरेशन. आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर त्या टेबलला मॅनिफोल्ड टेबल असं म्हटलं जातं. काही लोक त्याला थ्री वे वगैरे म्हणतात. तीनपेक्षा जास्त असेल तर काही जनरल शब्द वापरतो तो म्हणजे मॅनिफोल्ड टेबल. मग ते जास्त गुंतागुंतीचे आणि किचकट होत जातात. त्यामुळे शक्यतो डेटा आपल्याला वन वे, टू वे, थ्री वेपर्यंत मांडता आला तर ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त जात असेल तर टॅब्युलेशन ही एक युजलेस गोष्ट होऊन जाते. त्या डेटाचा आपल्याला काही फारसा उपयोग होत नाही आहे. तर लेट मी रिकॅप. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय चर्चा केली. व्हॉट इज क्लासिफिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा and what are the four bases of classification. Then we have seen what is tabulation. Tabulation म्हणजे काय, and what are the parts of an ideal table. एक चांगला टेबल तयार करायचा असेल, आयडियल टेबल तयार करायचं असेल तर त्याची किती पार्ट्स असली पाहिजेत या गोष्टी चर्चा केली. आणि वेगवेगळे टाईप्स टेबलचे, वन वे, टू वे आपल्याला तयार करता येईल. नाव let me conclude my lecture. मी माझं संपवतो लेक्चर by expressing sincere thanks for listening this video. This video will be useful to you. Look and listen this video carefully. We will see next time. Goodbye. Thank you.